पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। काहीच होत नाही वाकडं, पुण्या मार्गात माकड। जणू असाच काहीसा प्रकार निलंगा तालुक्यातील हलसी हत्तरगाव येथील सरपंच व भूमसेवक यांनी केलेल्या बोगस कामावरून दिसत आहे। अशी का आली सामान्य नागरिकांवर पाळी, याला कारण कार्तिक माळी। लातूरचं पॅटर्न केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आहे, हे नाकारता येत नाही। यात आणखीन भरमनुकी काय, गावाला भूमसेवक भेटला कार्तिक माळी, म्हणूनच जनतेला उपोषण करण्याची आली पाळी। नेमकं घडलं काय असेल असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नांनी ग्रामीण भागातील नागरिकांचा विकास व्हावा, त्याचे राहणीमान उंचावले जावे, बालकापासून पालकापर्यंत सर्वांगीण विकास व्हावा, हा यामागचा उद्देश असतो। मात्र यालाच काळीमा फासणारी घटना निलंगा तालुक्यातील हलसी हत्तरगाव येथील सरपंच व भूमसेवक यांनी केल्याचे आढळून आले। देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार ऑनलाईन केले आहे। गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक विकासाच्या योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली। सामान्यांचे आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे त्यांना शारीरिक व आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून विविध विकासाच्या योजना लागू करण्यात आल्या। यालाच काळीमा येथील सरपंच व भूमसेवक यांनी फासण्याचे काम केले आहे। एकीकडे शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, सामान्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी विकासाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली। मात्र गावातील नालीचे काम केल्याचे दाखवून बोगस बिल उचलण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असताना व विविध योजनेतील भ्रष्टाचार केल्याचे पुरावे दिले असतानाही येथील सरपंचपती यांच्यामुळे गावात विकास कोसो दूर असल्याचे समोर आले आहे। निलंगा तालुक्यात असलेले मात्र औसा विधानसभा मतदारसंघात असलेले हे गाव याला वालेच आहे की नाही असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत। गावात कोणतीही योजना न राबवता बोगस बिल उचलण्यात आली। एकीकडे शुद्ध पाणी निरोगी जनता असा सरकारचा हेतू असतानाही काम न करता चिरीमिरीच्या नादात सामान्य माणसाच्या जीविताशी खेळ करण्याचा प्रयत्न सरपंचपती व भूमसेवक यांनी केला आहे। गेली अनेक दिवसापासून वरिष्ठ अधिकारी यांना लेखी तक्रार व निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। यात लहान मुलांच्या जीवनाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे। 4 पाणी फिल्टरचे बिल उचलण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात एकही पाणी फिल्टर सुरू नाही। नालीचे काम केले असल्याचे पुरावे आहेत, प्रत्यक्षात काम नाही। सार्वजनिक विहिरीवर विद्युत मोटार बसवल्याचे बिल उचलण्यात आले, मात्र प्रत्यक्षात मोटार नाही। नाली, कचरा कुंडी, रस्ते यासह अनेक कामाबाबत बिल उचलण्यात आले, प्रत्यक्षात काम मात्र जणू चोरीला गेले आहे। अंगणवाडी, शाळा यासह सार्वजनिक ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आले आहे असा दिखावा केला जातो, गावात मात्र काहीच नाही। याबाबत अनेक वेळा भूमसेवक व सरपंच यांना नागरिकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। यानंतर नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडेही तक्रारी केल्या असता कितीही उड्या मारू द्या माकड, काहीच होत नाही आमचे वाकडं, अशा शब्दात भूमसेवक व सरपंच बोलत असल्याचे सांगितले जाते। यावर काही कारवाई झाली नाही तर ऑगस्ट 14 रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। पाणी गावचे चला तुम्हाला दाखवतो। चला न्यायला काय झालंय, आपण पाणी माझ्या घरात आहे, या इकडे तुम्हाला दाखवतो। या सुरूची तक्रार दिलेली आहे आम्ही गावकऱ्यांनी। शाळेला रंगरंगोटी न करता, पहिला मुद्दा शाळेला रंगरंगोटी न करता पैसे उचलून ग्रामपंचायतनं अपार केल्याबाबत तक्रार दिलेली आहे। नंबर 2, आर.ओ. फिल्टर गावामध्ये कुठल्याही अंगणवाडीमध्ये किंवा शाळेमध्ये आर.ओ. फिल्टर न बसवता 4 आर.ओ. फिल्टरचा अपार केल्याचं निदर्शनास आल्यामुळं आम्ही BDO साहेबांना तक्रार दिलेली आहे। तिसरी गोष्ट, गावामध्ये कचराकुंडी न आणून ठेवता कचराकुंड आणून ठेवण्यात आलेली आहे, म्हणून बिलं उचललेले आहेत, अपार केलेलं आहे ते पण, म्हणून तक्रार दिलेली आहे। 5वी गोष्ट, विद्युत पंप बसवणे, जुन्या विहिरीवर विद्युत पंप बसवणे म्हणून 2,27,000 रुपयाचा अपार केलेला आहे। त्यामुळं आम्ही गावकऱ्यांनी, सर्व गावकऱ्यांनी कलेक्टर, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, माननीय
पंचायत समिती यांना सगळ्यांना निवेदन देऊन माहिती असतो सर्वांना कळवण्यात आलेलं आहे. तरी आमच्या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करण्यात यावं ही माझं मत आहे. अनेक असे गैरप्रकार आमच्या गावामध्ये वारंवार घडत असल्याचे माझ्या वारंवार निदर्शनास आलेलं आहे आत्तापर्यंत. आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा ह्याच्यावर व्यवस्थितपणे कामकाज करत नाहीत हे सुद्धा स्पष्टीकरण मी देऊ शकतो. आज रोजी निष्काळजीपणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. अधिकाऱ्यांनी ताबडतोब ह्याच्यावर निर्णय देण्यात यावा आणि जे अफार केलेल्या रकमा आहेत ते ताबडतोब प्रशासकीय खात्यामध्ये भरून घेण्यात यावं. प्रशासकीय बँकेमध्ये शासनाच्या चौकशी अजून काही फक्त एवढंच आहे की निष्पन्न झालेलं आहे की आमच्या गावामध्ये वॉटर फिल्टर नाहीत, विद्युत पंप नाही, कचराकुंडी नाही, परत शाळेला रंगरंगोटी केलेली नाही. हे अधिकाऱ्याच्या चौकशांती निदर्शनास आलेलं आहे पूर्णपणे स्पष्टपणे. येणाऱ्या काळामध्ये दिनांक 14 ऑगस्ट रोजी आम्ही बेमुदत उपोषण करण्याचा पूर्णपणे शासनाला आणि प्रशासनाला इशारा तर दिलेलाच आहे. स्वतः स्पॉट पॉईंटवर जाऊन बेमुदत उपोषण करणार आहे. म्हणणं काय, प्रत्यक्षात तुम्ही अधिकाऱ्यांना सर्व येऊन पाहिलं तरी आल्या नाही. तर आमचंही म्हणणं तेच आहे, अधिकाऱ्याला समोर घेऊन आम्ही सर्व रस्ता गाव धावलो तरी एकही नाली त्यांच्या निर्देश आलेली नाही. आणि अधिकाऱ्यानं जी काही पंचनामा केलं आहे ते योग्य रीतीनं सर्व वरिष्ठांनी येऊन चौकशी करावी व असेही असले काळे धंदे आमच्या गावामध्ये होणे अशी प्रत्येकाची मत आहे. आणि अंगणवाडीला काही सामान वेळेवर पुरवठा नाही, फिल्टर नाही आणि बरेचसे असे अपुरा कामं आहेत. अंतर बिलं तर उचललेले आहेत असं ग्रामपंचायत म्हणत आहे. आणि गावात कचराकुंडी नाही, पाण्याचं फिल्टर नाही पाणी पिण्यासाठी. ही सर्व अपुरी योजना राबलेली आहे. 1 वर्ष अगोदर बिल आज न होता खोटे बिलं उचलून ही सर्व 1 वर्षाच्या पूर्वी संपले असं याने सांगत आहेत. आमच्या गावातील भ्रष्टाचार बरोबर झालेला आहे. कारण का प्रत्येक योजना दाखवली आहे परंतु त्याचं काही प्रत्यक्षात काम झालेलं नाही. बरेच दिवस त्या रंगरंगोटी दिलो म्हटले, टोपले ठेवलो म्हटले, तिथले नाली काढलो म्हटले, ही एकही वस्तू तिथं तयार झालेली नाही. तरी पुन्हा असं अधिकारी आले विचारायला, अधिकारी येऊन विचारून देखील तसंच गप बसले. नंतर पूर्ण गाव फिरून बघते. आज काय तारीख, 10/8ला आले होते. कोणत्या ते अधिकारी, सगळं त्या लोकांना आम्ही काम दाखवून दिलो, ते देखील कामं झालेले दिसून आलेले नाहीत. आम्हाला काहीच सांगायला नाही. तर आमच्या सह्या घेतले आणि ते निघून गेले. विकास हा नुसता कागदावरच आहे. हो आहे, शेतकरी तो पाणी घेतोय, त्यांची मोटर आहे, ते हे सरकारची मोटर नाही. विहीर शासनाचे मोटर मालकाचे नाहीच. तुम्ही आता प्रत्यक्षात बघा, पाणीच नाही गावात.